Hey guys, without wasting any kind of times, let's directly start with the important English words. Look here's first word लेईंग. लेईंग म्हणजेच अंथरणे. आपण बेडशीट किंवा चटई वगैरे अंथरत असतो त्याला लेईंग असं म्हटले जाते. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द पहा, म्हणजे आपण चेहऱ्यावर पाणी वगैरे जर मारत असू किंवा डोळ्यावर पाणी मारत असू तर त्याला आपण स्प्लॅशिंग असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो. त्यानंतरचा महत्त्वाचा शब्द पहा, झाडांना जर पाणी द्यायचं जर असेल तर आपण त्याकरता वॉटरिंग हा शब्द वापरत असतो. आणि एखाद्या कपामध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये जर पाणी आपल्याला ओतायचं असेल तर त्याला पोरिंग असं म्हटले जाते. त्यानंतर आपण जर व्हेजिटेबल कट करत असू तर त्याला कटिंग असं म्हटल्या जाते. कानात जर कोणी इशाऱ्यानं जर बोलत असेल तर त्याला गेस्चरिंग असं म्हटलं जाते. एखाद्याला जर आपल्याला माफी मागायची जर असेल तर अपोलोजायझिंग असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आलूची साल वगैरे काढायची जर असेल तर त्याला पिलिंग असं म्हटल्या जाते. दरवाजा क्लोज न करता त्याची कडी जर लावायची जर असेल तर त्याला आपण बोल्टिंग असं म्हणत असतो. जर आपल्याला फक्त दरवाजा लावायचाच असेल तर त्याला आपण क्लोज द डोअर म्हणू, परंतु जर आपल्याला दरवाजाची कडी लावायची असेल तर त्याला आपण बोल्टिंग द डोअर असं म्हणायचं असते. त्यानंतर तुम्हाला कपडे वगैरे किंवा कोणतीही वस्तू जर उचलायची जर असेल तर त्याला पिकिंग अप असं म्हटल्या जाते. त्यानंतर शर्टचे बटन वगैरे जर तुम्हाला लावायचे जर असतील तर त्याला बटनिंग अप असं म्हटल्या जाते. त्यानंतर शर्ट वगैरे घालणे त्याला वेअरिंग म्हटलं जाते. थंडीचं सीझन आहे त्यामध्ये आपण शिवरिंग करत असतो, म्हणजे थरथर कापत असतो, किंवा इतर कोणत्या तरी कारणाने थरथर जर कापत असू तर त्याला शिवरिंग असं म्हटल्या जाते. शूज काढायचा जर असेल तुम्हाला तर तुम्ही टेकिंग ऑफ असं म्हणू शकता. जसं मी शूज काढत आहे, आय एम टेकिंग ऑफ द शूज, अशा पद्धतीने हे वाक्य होईल. त्यानंतरचा शब्द, आता मी अलमारीमध्ये शर्ट ठेवत आहे, हे जर तुम्हाला म्हणायचं जर असेल तर आय एम पुटिंग द शर्ट इन टू द आल्मिरा. आल्मिरा इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. पुटिंग म्हणजेच ठेवणे असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचं पहा, अत्यंत बेसिक वाक्य आहे, आय एम टेकिंग आउट द शर्ट फ्रॉम द आल्मिरा. मी आल्मिरामधून शर्ट बाहेर काढत आहे. टेकिंग आउट म्हणजेच बाहेर काढणे किंवा बाहेर घेणे असा त्याचा अर्थ होतो. आता टेकिंग ऑफ म्हटलं म्हणजे काय, तर काढणे असा अर्थ होते. जर तुम्हाला शर्ट काढायचं असेल, स्वतः घातलेलं जे शर्ट आहे ते काढायचं जर असेल तर आय एम टेकिंग ऑफ द शर्ट म्हणजे मी शर्ट काढत आहो. त्यानंतर चहामध्ये जर बिस्किट डुबवायचं जर असेल तर त्याला डिपिंग असं म्हटलं जाते. कशामध्ये समजा तुम्हाला जर काही बुडवायचं जर असलं तर त्याला आपण डिपिंग असं म्हणत असतो. आणि आपल्याला जर सोडायचं असेल तर आपण लिव्हिंग म्हणतो. लिव्ह म्हणजे होते सोडणे. त्यानंतर पहा, गेटिंग म्हणजेच मिळणे होते. लुकिंग म्हणजेच पाहणे होते. नेक्स्ट टू मी म्हणजेच माझ्या शेजारी किंवा माझ्या बाजूला. शेजारी जर म्हटलं तर त्याचा अर्थ नेबर असा होतो. आणि साईडला जर कोणी बसलेलं जर असेल तर नेक्स्ट टू मी असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतरचा शब्द पहा, किडिंग म्हणजे चिडवणे. स्पॉइलिंग म्हणजेच बिघडविणे. अदरवाईज म्हणजेच नाही तर. बट म्हणजेच परंतु. दॅट म्हणजे की. बिकॉज म्हणजेच कारण. देअर म्हणजेच तेथे. अँड म्हणजेच आणि. देअरफॉर म्हणजेच ज्यामुळे असा याचा अर्थ होतो. विच म्हणजेच कोणता. ॲज म्हणजेच असं किंवा अशा प्रकारे अर्थ होतो. ॲज यू राईट म्हणजे जसं तुम्ही लिहिता. ॲज यू स्पीक म्हणजे जसं तुम्ही बोलता. ॲज यू प्ले म्हणजे जसं तुम्ही खेळता. म्हणजे ॲज यूच्या नंतर जर तुम्ही जर कोणताही शब्द वापरला तर ॲज यूचा अर्थ होते जसं तुम्ही. आणि जर तुम्ही व्हर्ब वापरलं तर त्याचा अर्थ त्या पद्धतीनं होतो. जसं आपण इथं राईट वापरलं म्हणून ॲज यू राईट असं झालेलं आहे वाक्य. त्याचा अर्थ होते जसं तुम्ही लिहिता. आपण स्पीक वापरलेलं आहे, जसं तुम्ही बोलता असा त्याचा अर्थ होतो. मांडी मारणे यालाच आपण क्रॉस युअर लेग्स असं म्हणू. त्यानंतर पहा, नंतर काय झाले असं जर म्हणायचं असेल तर व्हॉट हॅपन नेक्स्ट असं होणार आहे. त्यानंतर बकवास करू नकोस त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डोंट टॉक नॉनसेन्स असं म्हणू शकतो. कॅनचा अर्थ शकणे असा होतो. वेल डन म्हणजेच शाबास. माय गॉड म्हणजेच अरे देवा. हे म्हणजेच अरे. कमॉन म्हणजेच इकडे ये. ओ गॉड म्हणजेच अरे देवा. ऑफकोर्स म्हणजेच खुशाल. गॉड ब्लेस यू म्हणजेच देवाचा आशीर्वाद आहे. सेम टू यू म्हणजे तुम्हाला पण माझ्यासारखेच. हाऊ स्वीट म्हणजेच किती गोड. थँक गॉड म्हणजेच देवाचे आभार. लिसन म्हणजेच एक. हाऊ टेरिबल म्हणजेच किती भयानक. एक्सलंट म्हणजेच उत्कृष्ट. प्लीज कीप क्वाईट म्हणजेच कृपया शांत राहा किंवा शांतता राखा.
हाऊ वंडरफुल म्हणजेच किती आश्चर्यकारक. हाऊ बिग म्हणजेच किती मोठं. व्हॉट अन आयडिया म्हणजेच काय कल्पना आहे. रिअली म्हणजेच खरोखर. हाऊ डेअर यू म्हणजे तुझी हिंमत कशी झाली. बीवेअर म्हणजेच खबरदार. डोंट माइंड म्हणजेच काही हरकत नाही. ओ नो म्हणजेच अरे नाही. डू इट म्हणजेच ते करा. मे आय कम इन म्हणजेच मी आत येऊ शकतो का. नाईस म्हणजेच छान. शुअर म्हणजेच खात्रीने. नो नो म्हणजेच नाही नाही. धिस वे म्हणजेच या मार्गे. ओके ओके म्हणजेच ठीक आहे. पहा नंतरचा शब्द फ्राय. फ्राय म्हणजेच तळणे. डाईव्ह म्हणजेच डुबकी मारणे. ट्रिक म्हणजेच रुतविणे. स्टिक म्हणजेच चिपकविणे. प्लीज म्हणजेच कृपया. वेलकम म्हणजेच स्वागत. सॉरी म्हणजेच माफ. एक्सक्यूज मी म्हणजेच मला माफ करा. मेन्शन नॉट म्हणजेच काही हरकत नाही. इट्स माय प्लेजर म्हणजे यातच माझा आनंद आहे. काइंडली म्हणजेच कृपया. थँक्स म्हणजेच धन्यवाद. पार्डन प्लीज म्हणजेच मला क्षमा करा. अपॉलॉजी म्हणजेच माफी. आफ्टर यू म्हणजे तुमच्या नंतर. ऑल राईट म्हणजे सर्व ठीक आहे. फॉरगिव्ह म्हणजेच क्षमा करा.